2009मध्ये पहिल्यांदा संसदेमध्ये याच्यावर चर्चा झालेली आहे. हा पहिल्यांदा 2009मध्ये प्रपोज एम्प्लॉईवर याचा पहिला परिणाम होतो. तर हे ॲक्च्युली हे बरोबर आहे, कारण आत्ता जर भारतामध्ये पाहिलं की सर्वात पहिलं उत्पन्न जे त्यांचंच आहे, जे ऑन पेपर दिसण्यासारखं आहे. इन्शुरन्स पॉलिसीजची जी मॅच्युरिटी असते, इन्शुरन्स पॉलिसी संपल्यानंतर, त्याची मुदत संपल्यानंतर जे आपल्याला पैसे मिळतात मॅच्युरिटीला, ते आता एक मुलांची आपण शाळेची फी भरतो ती असेल, किंवा हाऊसिंग लोन आपलं चालू असतं त्याचं इंटरेस्ट भरतो, प्रिन्सिपल भरतो, NPSमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो. ह्या ज्या इन्व्हेस्टमेंटचं डिडक्शन आज मिळते, जे फेमस कलम आहे ATC आणि ATD त्याच्या अंतर्गत. नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मराठी अर्थविश्व या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि सध्या आपण 2 दिवस झाली जी चर्चा ऐकतोय ती म्हणजे डायरेक्ट टॅक्स कोड 2025. तर या निमित्ताने आज आपण भेटणार आहोत CA अमित तांबोळे यांना आणि जाणून घेणार आहोत की नेमका हा डायरेक्ट टॅक्स कोड 2025 हा नेमका काय आहे, या कन्सेप्टची सुरुवात कधीपासून झाली आणि सर्वसामान्यांसाठी हा कोड महत्त्वाचा आहे किंवा या टॅक्स ज्या आहे टर्म्स यांनी किती जो आहे तो फरक आपला पडणार आहे. तर तुमचं स्वागत आहे अमित सर. थँक्यू. तर काय सांगाल की डायरेक्ट टॅक्स कोड 25 हे 2 दिवसांची चर्चा चालू आहे, पण याची सुरुवात कधीपासून झाली, साधारणतः ही टर्म्सचा अभ्यास कधीपासून चालू झाला? ॲक्च्युली आता डायरेक्ट टॅक्स कोड हे जे आपण पाहतोय 2-3 दिवसापासून ह्याची चर्चा चालू आहे. हे ॲक्च्युली ह्याची चर्चा फार जुनी आहे. 2009मध्ये पहिल्यांदा संसदेमध्ये याच्यावर चर्चा झालेली आहे. हा पहिल्यांदा 2009मध्ये प्रपोज केला गेला डायरेक्ट टॅक्स कोड. त्याच्यानंतर 2010मध्ये त्याच्यामध्ये थोडेसे रिव्हिजन केले गेले आणि 2013मध्ये आणखीन बऱ्याच प्रमाणात त्याच्यामध्ये बदल करण्यात आले 2013मध्ये. त्याच्यानंतर 2014मध्ये आपलं सरकार बदललं, आपण पाहिलं आहे 2014मध्ये. 2017मध्ये त्याच्यामध्ये परत चर्चा झाली, इम्प्लिमेंटेशन होऊ शकलं नाही, पण 2017मध्ये चर्चा झाली. पण 2017मध्ये मेन GST आला, त्याच्यामुळं 2017मध्ये चर्चा होऊन हा टॅक्स कोड जो आहे तो बाजूला ठेवला गेला. आणि आत्ता परत 2025मध्ये हा डायरेक्ट टॅक्स कोड आपल्याकडं येणार आहे. फेब्रुवारी 2025मध्ये बजेटवर याच्यावर चर्चा होणार आहे आणि तो बहुतेक येईल. निर्मला सीतारामन जे आपल्या अर्थमंत्री आहेत, एक 6 महिन्यापूर्वी त्यांनी भाषणामध्ये आपल्या उल्लेख केलेला आहे की आम्ही एक 6 महिन्यात म्हणजे फेब्रुवारीचं जे आपलं 1 फेब्रुवारीला बजेट असतं त्याच्यात 2025-26 या आर्थिक वर्षापासून डायरेक्ट टॅक्स कोड आणण्याचं त्यांचं मानस आहे. आता डायरेक्ट टॅक्स कोड थोडा असं जरा कन्सेप्ट जर सर्वसामान्यांविषयी सांगायचं झालं तर डायरेक्ट टॅक्स कोड 2025 म्हणजे नेमकं काय? डायरेक्ट टॅक्स कोड एकदम सामान्य माणसाला समजेल ह्या भाषेत जर सांगायचं झालं की इन्कम टॅक्स ॲक्ट आपण 1961 हा पाहतो आजपर्यंत. हा 1961पासून जरी असला तरी इन्कम टॅक्स ही संकल्पना 165 वर्ष जुनी. ते इंग्रजांच्या वेळी ती होती, त्याच्यात थोडे बदल करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर आपण एक विशिष्ट कायदा अंमलात आणला देशात, तो 1961 म्हणून ओळखला जातो. आणि डायरेक्ट टॅक्स कोड नथिंग बट तेच आहे, इन्कम टॅक्स तोच असणार आहे. उत्पन्नावरच कर लागणार आहे, लोकांना, सामान्य लोकांना कर भरावा लागणार आहे. फक्त ज्या आता एवढ्या वर्षात ज्या गोष्टी अवघड झालेल्या आहेत किंवा काळानुरूप जे बदल होत गेलेले आहे ते थोडेसे बदल करून एक सोप्या भाषेत एक नवीन टॅक्स स्ट्रक्चर आणायचं इन्कम टॅक्सच्या दृष्टीने, तर त्याचं नाव फक्त डायरेक्ट टॅक्स कोड ठेवलेलं आहे. मग एवढा जुना कायदा जर आहे, एवढा आपण 1961चा कायदा म्हणतोय, तर मग तो बदलून हे नवीन करण्यामागचं कारण काय असेल? आता जुना कायदा जो 1961पासून चालू आलेला आहे त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी घडत गेल्या कायद्यामध्ये किंवा टॅक्स स्ट्रक्चरमध्ये, फिस्कल पॉलिसीमध्ये काळानुरूप बदल होत जातात, बरोबर. त्याच्यामुळे त्यावेळी जे काही कायदे होते किंवा त्या कायद्यात काही तरतुदी होत्या त्या आज काही लागू नाही आहेत, तर त्या काळानुरूप त्या बदलाव्या लागल्या. आणि हे एवढ्या वर्षात हे खूप सारे बदल झालेले आहेत. म्हणजे इन्कम टॅक्स कायदा जो 1961मध्ये जो पास झाला संसदेमध्ये तो आज नाही आहे, म्हणजे ते शब्द नाही आहे, ते टेक्स्ट नाही आहे कायद्याचं. त्याच्यामध्ये खूप बदल होत गेले, नोटिफिकेशन आले, GR आले, कलम होते त्याला सब कलम आलं, त्याच्यानंतर आणखीन कलम आलं, मग एक्सप्लेनेशन येत गेले. म्हणजे हे थोडक्यात कायद्याचे ते टेक्स्ट वाढत गेले आणि हे कुठेतरी एक सोप्या भाषेत लोकांना समजावं, तर म्हणून हा डायरेक्ट टॅक्स कोड आणण्यात येतो. तर डायरेक्ट टॅक्स कोड 2025 याचे जर काही फीचर सांगायचे झाले किंवा काही वैशिष्ट्य, ठळक वैशिष्ट्य सांगायची झाली तर काय सांगाल? आता याचे फीचर्स किंवा वैशिष्ट्य सांगायचं झालं तर पहिली गोष्ट आहे सिम्प्लिसिटी.
ओके. म्हणजे सोपेपणा. आत्ताचा जो इन्कम टॅक्स ॲक्ट आहे 1961 पासून आजपर्यंत त्याच्यात जे बदल होत गेले, मग त्याच्यात फक्त कायद्याचा अभ्यास न करता वेगवेगळ्या कोर्टच्या जजमेंटचा, नोटिफिकेशनचा पण अभ्यास करावा लागतो. तर ह्या गोष्टी सिम्प्लिफाय कशा होतील, एका ठिकाणी लोकांना कायदा कसा कळेल, जास्त प्रोफेशनल्सकडे न जाता सामान्य माणसाला वाचून कळेल तो, अशा पद्धतीने हा कायदा आणण्याचं त्यांचं एक मानस आहे किंवा वैशिष्ट्य. उदाहरण जर सांगायचं की तुमच्या आमच्या भाषेत आपण आर्थिक वर्ष हा शब्द वापरतो. म्हणजे आता जर एखाद्या व्यक्तीला विचारलं की बाबा कुठलं आर्थिक वर्ष चालू आहे, तर तो म्हणून 2024-25. पण इन्कम टॅक्समध्ये 2 फ्रेज वापरलेले आहेत एकाच वर्षाला. एक आहे प्रिव्हियस इयर आणि एक आहे असेसमेंट इयर. आता प्रिव्हियसमध्ये हा शब्द आहे प्रिव्हियस. सामान्य माणूस काय म्हणतो, प्रिव्हियस म्हणजे मागील. पण इन्कम टॅक्समध्ये प्रिव्हियस या शब्दाचा अर्थ जर आपण घेतला तर तो फायनान्शियल इयर आहे. ओके. म्हणजे इन्कम टॅक्सच्या भाषेत बोलायचं तर आत्ता कुठलं प्रिव्हियस इयर चालू आहे, तर 2024-25. बरोबर. हे प्रिव्हियस इयर किंवा फायनान्शियल इयर म्हणू आपण त्याला. पण ज्यावेळी तुम्ही रिटर्न फाईल कराल इन्कम टॅक्सचं तुमचं, तर त्याच्यावर असेसमेंट इयर शब्द लिहून येतो आणि तो येणार 25-26. म्हणजे सामान्य माणसाला हे कन्फ्युजन होतं की हे 24-25चं आहे की 25-26चं आहे. मग असेसमेंट इयर 25-26 जर पाहिलं तर त्याने वाचताना 1 वर्ष मागं घ्यायचं, म्हणजे 24-25 आर्थिक वर्ष 24-25चं आहे हे असं त्याने समजून घ्यायचं. तर हे अशा काही ह्याच्यात ज्या कॉम्प्लेक्सिटी होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्याच्यात एकच टर्म असणार आहे फायनान्शियल इयर. ओके. ही एक टर्म असणार आहे. हे एक झालं. दुसरं झालं की आता एक महत्त्वाचा बदल जे सामान्य लोकांच्या सर्वांच्या दृष्टीने तो म्हणजे TDS आणि TCS. ओके. ज्यावेळी 1995-96च्या वेळी TDS ही संकल्पना सुरू झाली, तर त्यावेळी फार कमी उत्पन्न असे होते ज्याच्यावर TDS TCS व्हायचा. म्हणजे टॅक्स कट केला जायचा. ज्याला ते उत्पन्न मिळतंय त्याचा टॅक्स कट केला जायचा. म्हणजे उदाहरणार्थ भाडं, ज्याला भाडं मिळतंय, ज्याला पगार मिळतोय, किंवा बँकेकडून मिळणारं व्याज आहे, किंवा आत्ता कंपन्यांकडून मिळणारे डिव्हिडंड आहेत, हे ठराविक असे हेड होते. LIC एजंटचं कमिशन असेल, याच्यावरच TDS कट व्हायचा. पण हळूहळू हे वाढत गेलं हा बेस, आणि एक 2-3 वर्षात गव्हर्नमेंटने वस्तूच्या खरेदी विक्रीवर प्लस प्रॉपर्टीचे जे व्यवहार आहेत, म्हणजे लँड अँड बिल्डिंगवर 50 लाखाच्या वरचे जर व्यवहार आहेत त्याच्यावर पण करदात्यांना बंधनकारक केलं आहे की तुम्ही TCS कट करा, कोणालाही पेमेंट, TDS कट करा कोणालाही पेमेंट करण्याच्या आधी. आता आपण पाहतोय की आपण जर एखादी गाडी घ्यायला गेलो शोरूमला, 10 लाखाच्या वर जर ती गाडी असेल तर त्याच्यावर 1% TCS घेतं शोरूम. ओके. म्हणजे तो टॅक्स शोरूम जमा करतं त्या गाडी घेणाऱ्याच्या वतीने. तर हा बेस वाढवत गेले, आणि डायरेक्ट टॅक्स कोडमध्ये मेन फोकस याच्यावर राहणार आहे की एखादं उत्पन्न, मग ते काहीही स्वरूपात असो, त्या व्यक्तीला मिळण्याच्या आधीच त्याचा टॅक्स कट केला जावा TDS किंवा TCSच्या स्वरूपात. ओके. आणि जेणेकरून तो ज्यावेळी त्याचा IT रिटर्न फाईल करेल त्यावेळी त्याला त्याचं बेनिफिट मिळून जाईल. हे असं आहे. अजून याच्यामध्ये विचारायचं झालं तर एक कॅपिटल गेन संकल्पना आहे. कॅपिटल गेनवर आज खूप प्रकार आहेत. कॅपिटल गेन म्हणजे भांडवली वस्तूंपासून मिळणारा नफा, किंवा प्रॉपर्टी विकली, शेअर विकले. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे टॅक्स रेट आहेत. लाँग टर्मला 20% आहे, शॉर्ट टर्मला 10% आहे, 15% आहे, किंवा आता ऑक्टोबरमध्ये त्यांनी बऱ्यापैकी बदल केले. इंडेक्सेशन जे होतं ते काढून टाकलं. ते काढून टाकल्यानंतर लोकांमध्ये जरा चर्चा झाली, इंडेक्सेशन काढल्यामुळं आम्हाला टॅक्स जास्त भरावा लागेल. इंडेक्सेशन म्हणजे थोडक्यात जुनी प्रॉपर्टी असेल तर तिची आजची किंमत काढली जाते आणि ती वजा केली जाते तुमच्या विक्रीतून, म्हणजे लोकांना कमी टॅक्स लागतो. तर ती संकल्पना गव्हर्नमेंटने काढली होती. आता ऑक्टोबरमध्ये त्याच्यावर चर्चा झाली. त्यांनी नंतर परत GR दिला की दोन्ही ऑप्शन तुम्हाला ठेवले आहेत, तुम्ही इंडेक्सेशन करून टॅक्स भरा किंवा न करता टॅक्स भरा, म्हणजे सोपं येईल ते. तर ह्या अशा गोष्टी त्यांचं ज्या कॉम्प्लिकेटेड आहेत त्या डायरेक्ट टॅक्स कोडमध्ये काढून टाकण्याचा प्रयत्न चालणार आहे, जेणेकरून सामान्य लोकांना टॅक्स कळेल. टॅक्स कम्प्लायन्सचे जी कॉस्ट आहे, म्हणजे थोडक्यात इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायला जाण्यासाठी तुम्हाला CA कडे जावं लागतं. आता मी CA आहे तरी मी हे सांगतोय की CA कडे जावं लागतं, सल्ला घ्यावा लागतो, टॅक्स रिटर्नची त्याची फी असेल, कन्सल्टन्सीची फी असेल. हे कॉस्ट बर्डन जेणेकरून कमी होईल. फीचर्स म्हणा किंवा गव्हर्नमेंटचा एक उद्देश म्हणा, कुठलाही टॅक्स आणताना गव्हर्नमेंटचा उद्देश हा असतो की जास्तीत जास्त लोकांनी टॅक्स नेट खाली यावं, जास्तीत जास्त लोकांनी टॅक्स भरावा.
ह्याचा परिणाम असा होतो किंवा याचा पब्लिकलाच फायदा असा होतो की आज आपण पाहतोय हार्डली एक 6 कोटी 7 कोटी 8 कोटी लोक 150 कोटीपैकी टॅक्स भरतात. त्यातलेही बरीच जणं नील रिटर्न फाईल करतात. याचा उद्देश असा आहे की जितके जास्त लोक टॅक्स भरतील तितका टॅक्स रेटचा बर्डन कमी होईल. म्हणजे आज जे टॅक्स भरतात, हायेस्ट टॅक्स रेट आज 30% भारतामध्ये, तर तो बर्डन कमी कमी होत जाईल. म्हणजे जास्तीत जास्त लोक टॅक्स चार्ट स्ट्रक्चरमध्ये यायला लागली तर साहजिकच गव्हर्नमेंटला उत्पन्न चांगलं मिळेल. उत्पन्न चांगलं मिळलं की टॅक्स रेटही कमी होतील. हा एक ह्याच्या मागचा उद्देश आहे. आणि अजून एक ह्याच्यातली गोष्ट सांगायची जी सामान्य लोकांवर विशेषतः परिणाम करेल ती म्हणजे आज आपण पाहतो आज आपण जो इन्कम टॅक्स आपण जो भरतो त्याच्यामध्ये डिडक्शन आणि एक्झम्पशन खूप आहेत, भरपूर प्रमाणात आहे. म्हणजे LICची पॉलिसी असेल, मेडिक्लेम असेल, मुलांची आपण शाळेची फी भरतो ती असेल, किंवा हाऊसिंग लोन आपलं चालू असतं त्याचं इंटरेस्ट भरतो, प्रिन्सिपल भरतो, NPSमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो. ह्या ज्या इन्व्हेस्टमेंटचं डिडक्शन आज मिळते, जे फेमस कलम आहे ATC आणि ATD त्याच्या अंतर्गत, ते आता बंद करणार आहे गव्हर्नमेंट. म्हणजे थोडक्यात कुठंतरी आता ह्या गोष्टींमध्ये लोक जे इन्व्हेस्ट करतायत तर ही थोडी इन्व्हेस्ट करण्या लोक प्रेरणा कमी होईल त्यांची, थोडंसं त्याच्यापासून लोक हटतील इन्व्हेस्ट करायला. की बरेच लोक ते टॅक्स वाचावं म्हणून इन्व्हेस्ट करत होते, तर ते इन्व्हेस्टमेंट आता थोडंसं त्यामध्ये कमी होईल असं मला वाटतंय. आणि ते डिडक्शन आणि एक्झम्पशन ज्यावेळी काढून टाकतील तर थोडक्यात जास्त टॅक्स भरायला येऊ शकतो. ह्याच्यात हे एक चान्सेस आहेत. ठीक आहे, ते त्यांनी कॉम्पन्सेट केलं आहे, टॅक्स रेट कमी केलेला आहे. आज आपण पाहतो ओल्ड आणि न्यू 2 रिजिम आहेत. ओल्डमध्ये तुम्ही डिडक्शन घ्या आणि टॅक्स भरा, एक वेगळा रेट आहे. आणि न्यूमध्ये डिडक्शन घेऊ नका आणि टॅक्स भरा, त्याच्यामध्ये कमी रेट आहे. तुम्हाला चेक करावं लागतं जे उत्पन्न तुम्हाला सोयीचं आहे रिजिम, त्याच्यामध्ये तुम्हाला टॅक्स रिटर्न फाईल करावं लागतं. तर आता ऑप्शन राहणार नाही, आता न्यू कंपल्सरी राहील आणि त्याच्यामुळे थोडंसं जास्त लोकांना टॅक्स भरायला लागू शकतं, असं एक आहे. आणखीन तिसरी गोष्ट की इन्शुरन्स पॉलिसीजची जी मॅच्युरिटी असते, इन्शुरन्स पॉलिसी संपल्यानंतर, त्याची मुदत संपल्यानंतर जे आपल्याला पैसे मिळतात मॅच्युरिटीला, ते आता एक्झम्पशन आहेत. सेक्शन 1010D मध्ये ते एक्झम्पशन आहे. परंतु डायरेक्ट टॅक्स कोडमध्ये त्याच्यावर 5% टॅक्स सरसकट लावला जाईल. म्हणजे तुमची पॉलिसी संपल्यानंतर जी एकठी मोठी रक्कम तुम्हाला जी मिळेल तर ती अशीच विदाऊट टॅक्स कशी काय द्यायची टॅक्स पेअरच्या हातात, असा कुठेतरी याच्यात विचार झालेला आहे. आणि त्याच्यावर 5% इन्कम टॅक्स पब्लिकला लागणार आहे पॉलिसी मॅच्युरिटी अमाऊंटवर. तो एक ह्याच्यामध्ये एक विषय आहे. अजून एक आहे की आत्तापर्यंत इन्कम टॅक्समध्ये सर्वात मोठा जो टॅक्स स्लॅब आहे तो 30% आहे. 30% आहे आणि त्याच्यावर सरचार्ज आहे तो पुढचा भाग आहे. पण डायरेक्ट टॅक्स कोडमध्ये एक 10 कोटीच्या वर ज्याचं उत्पन्न असेल त्याला अल्ट्रा रिच पीपल थोडक्यात आपण त्याला म्हणू, त्यांना 35% सुद्धा टॅक्स लागणार आहे. तर कुठं ना कुठं जर नेट इम्पॅक्ट पाहिला तर गव्हर्नमेंट जास्त टॅक्स वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे असं एकंदरीत ह्या डायरेक्ट टॅक्स कोड प्रणालीमध्ये वाटतंय. पण आपण पाहतो की सर्वात जास्त जे प्रमाण आहे टॅक्स भरण्याचं हे आहे एम्प्लॉईजचं. म्हणजे सामान्य नोकरदार वर्ग हा सर्वात जास्त टॅक्स भरतो. बरोबर. जेव्हा काही टॅक्सचं डिक्लेरेशन द्यायची वेळ येते तर त्याचा पहिला प्रश्न असतो की माझा टॅक्स किती कट होणार, माझा टॅक्स ओल्डमध्ये आहे, न्यूमध्ये आहे. पण मग सर्वात पहिल्यांदा जो आहे इम्पॅक्ट हा त्यांना किती पडणार आहे, त्यांच्या दृष्टीने हा बदल किती महत्त्वाचा आहे. तसं जर पाहिलं तर हा बदल सर्वांच्याच दृष्टीने महत्त्वाचा आहे. आणि जसं तू म्हणतोस की एम्प्लॉईवर याचा पहिला परिणाम होतो, तर हे ॲक्च्युली हे बरोबर आहे. कारण आत्ता जर भारतामध्ये पाहिलं की सर्वात पहिलं उत्पन्न जे त्यांचंच आहे, जे ऑन पेपर दिसण्यासारखं आहे, त्याच्यामुळे ह्याच्या तरतुदी आत्ताच्या ज्या कायद्यामध्ये आहेत ते त्यांनाच लागू होतात सुरुवातीला. मग त्यांच्याकडून डिक्लेरेशन घेतलं जातं, इतर काही उत्पन्न असतील मग त्यांचा TDS कसा कट होतो आणि ते कॅल्क्युलेशन केलं जातं. आणि आत्ताही थोडक्यात असंच वाटतं की हे संकल्पना तशीच राहणार आहे. परंतु बाकीचेही जे वर्ग आहेत म्हणजे बिझनेसमॅन असतील किंवा पेन्शनियर असतील किंवा ज्यांना इतर उत्पन्न असेल तर ह्यांच्यावर कसा परिणाम करेल की आपण आता डिजिटल इकॉनॉमीकडे वळत चाललेलो आहे. बऱ्या प्रमाणात आपण पाहतो की कॅशलेस इकॉनॉमी आपली झालेली आहे. तर आता थोडं हे पगारदार वर्गापेक्षा बाकीचेही लोक आता हळूहळू याच्यात येत जाणार आहेत आणि हे सगळ्यांनाच आता लागू होईल. म्हणजे याच्यातून कुणी सुटून जाईल
असं मला वाटत नाही. हे गव्हर्नमेंटचा उद्देश आहे पुढे. तर आपण म्हणतो की आता 2 एम्प्लॉई नंतर जो दुसरा टप्पा येतो तो म्हणजे शेतकरी. आपला शेतकरी प्रधान देश आहे किंवा प्रत्येक शेती जास्त केली जाते, तर शेतकऱ्याला पण हा असं किंवा माझं कोणकोणत्या याच्यावर टॅक्स लागणार किंवा बऱ्यापैकी गव्हर्नमेंट काय करतं, शेतीवर टॅक्स एक्झम करतं. तर याच्यामध्ये काय थोडं बदल असणार आहे का, तो ज्या पद्धतीने शेतीसाठी जो एक्झम्पशन होतं ते तसं राहणारे काही चेंज होते असं वाटतं तुम्हाला? अजून कसं आहे, हा डायरेक्ट टॅक्स कोड अजून ड्राफ्टमध्ये, अजून पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये तो प्रेझेंट झालेला नाही. आत्ताच्या कायद्यामध्ये काय आहे की शेतीचं उत्पन्न हे पूर्णपणे माफ आहे, बरोबर. आणि भारत हा शेतीप्रधान देश आहे. आता आपण जर आत्ताच पाहिलं मागच्या 6, 7, 8 महिन्यात, तर शेती किंवा शेतकरी ह्या विषयावर इलेक्शन फिरतात थोडक्यात, किंवा हा पॉलिटिकल व्ह्यू पण त्याच्यात एक असू शकतो. आणि डायरेक्ट टॅक्स कोडमध्ये पण मला असं वाटतं की शेतकऱ्यांना उत्पन्न त्यांचं माफच असेल. ओके. एकदमच जर शेतकऱ्यांना उत्पन्न लावायची सुरुवात केली तर ह्याचा पॉलिटिकल परिणाम होतो, पार्टीवर होतो, जी पार्टी शासनामध्ये सरकारमध्ये त्यांच्यावर परिणाम होतो. तर अजून पण हे डायरेक्ट टॅक्स कोडमध्ये शेतकऱ्यांवर टॅक्स लावण्यात आलेला नाही आहे. पण जो फायनल ड्राफ्ट येईल फेब्रुवारीमध्ये बजेट झाल्यानंतर, जसं आपल्या अर्थमंत्री मागे म्हणलेलं आहेत, तर त्याच्यामध्ये जर काय तरतूद असेल तर त्यावेळी ते फायनल होईल. पण आतापर्यंत असं वाटतं की त्यांना शेतकऱ्यांना पण उत्पन्नावर टॅक्स लागणार नाही. पाहिलं की एम्प्लॉई असेल ज्यांना शेतकरी असेल, तर तिसरा जो महत्त्वाचा वर्ग येतो तो म्हणजे सामान्य व्यापारी वर्ग. सामान्य व्यापारीच्या दृष्टीने जेव्हा GST आला त्यावेळेस थोडासा वैतागला होता की काय हे GST महिन्याच्या महिन्याला भरा किंवा ते सगळं डाटा मेंटेन करा. त्यानंतर आता जेव्हा पुन्हा एकदा हा जेव्हा टॅक्सचा एक नवीन रूल येतोय, तर त्यांच्या दृष्टीने, व्यापाऱ्याच्या दृष्टीने कशा पद्धतीने हा त्यांच्यावर इम्पॅक्ट करणार आहे? आता याच्यामध्ये असं आहे की गव्हर्नमेंटने ज्यावेळी 2017मध्ये GST आणला त्यावेळी त्यांचा उद्देश हा होता की जुना जो वॅट कायदा होता, एक्साईज कायदा होता, आणि जे विविध राज्यात वेगवेगळे कायदे होते, असे त्यांनी जवळजवळ 30 ते 35 कायदे एकत्र करून GST आणलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांचा उद्देश होता की जास्तीत जास्त लोक टॅक्स नेटमध्ये यावे, काळा पैसा कमी व्हावा. त्याच पद्धतीने इन्कम टॅक्स पण असणार आहे. आता आपण पाहतो आहे की मागची बरीच वर्ष 2016मध्ये हे झालं, डिमॉनिटायझेशन, नोटबंदी झाली, त्याच्यानंतर GST आला. हे कुठंतरी जास्तीत जास्त लोकांनी बँकेकडे वळावं, कॅशचे व्यवहार कमी व्हावेत आणि जास्तीत जास्त लोकांनी टॅक्स नेटमध्ये यावं, जेणेकरून भविष्यात गव्हर्नमेंटला टॅक्स रेट कमी करता येतील. तर त्याच दृष्टीने प्रश्न आहे, व्यापाऱ्यांवर तसाच परिणाम होणार आहे की जास्तीत जास्त आता त्यांचं बँकिंगमध्ये ट्रान्झॅक्शन होणार आहे, टर्नओव्हर वाढला, बिझनेस वाढला, धंदा वाढलेला दिसला, त्यांना GST भरावा लागेल. GST भरल्यानंतर उत्पन्न वाढलं, त्याच्यामुळे इन्कम टॅक्सही भरावं लागेल, पण त्यांचं उत्पन्नही वाढलेलं असेल. हे तर घाबरण्यासारखं काही नाही आहे. हे सामान्य पब्लिक सॅलरीड पण साठी चांगलं आहे, शेतकऱ्यांसाठी पण आहे आणि व्यापाऱ्यांसाठी पण आहे. जे काही उत्पन्न ते कमवतील त्याच्यावर त्यांना टॅक्स भरावा लागेल, एवढंच. पण मग पहिला जे मेन प्रश्न येतो की बाबा ब्लॅक मनी जो आहे तो फ्लोमध्ये याने कितपत जास्त पद्धतीने येईल का, पॉलिटिकल जे आहे फंड्स किंवा काय आहे ते याच्यामध्ये येतील का? ब्लॅक जो मनी आहे तो फ्लोमध्ये येण्यासाठी किंवा मार्केटमध्ये येण्यासाठी गव्हर्नमेंटने खूप पहिल्यांदा पावलं उचलली. 2016मध्ये नोटबंदी त्याचं सर्वात महत्त्वाचं उदाहरण आहे. आणि त्याच्यानंतर कॅशलेस इकॉनॉमी, जास्तीत जास्त लोक आता UPI, गुगल पे, फोनपे ह्या गोष्टींकडे वळत आहेत आणि बऱ्यापैकी वळलेले आहेत. 50%पेक्षा जास्त ग्रामीण भागात हे झालेलं आहे. छोट्या छोट्या शहरांमध्ये पण आपण पाहतो की लोक ऑनलाईन पेमेंट वगैरे करतात. तर हे काळा पैसा जो आहे तो जास्तीत जास्त फ्लोमध्ये यावा, हे त्या दृष्टीने एक पाऊल आहे. आणि ह्याच्यात गव्हर्नमेंट हळूहळू बदलही करतील. म्हणजे अजून वेळ जाईल, किती वेळ जातो हे आत्ता सांगता येणार नाही, पण एक वेळ असं येईल की आपल्याला हे जे 500ची नोट, 100ची नोट हे पण थोडंसं आता दिसणंही मुश्किल होईल काही दिवसांनी, काही वर्षांनी असं. तर हे त्या दृष्टीनेच पाऊल आहे. बरोबर. डायरेक्ट टॅक्स कोड 2025 जे म्हणतात ते आता तो काय स्टेजला आहे आणि त्याला इम्प्लिमेंटची त्याची प्रोसेस कशी राहणार आहे? आता डायरेक्ट टॅक्स कोड त्याचा ड्राफ्ट पूर्ण तयार आहे. ओके. जसं की 6 महिन्यापूर्वी आपल्या अर्थमंत्री सीतारामनजी म्हटल्या होत्या की 6 महिन्यात, म्हणजे आता फेब्रुवारी 2025मध्ये 1 फेब्रुवारीला बजेट आहे, त्यामध्ये ते प्रेझेंटच करणार आहेत. आणि थोडक्यात हे बिल पासही होईल आणि डायरेक्ट टॅक्स कोड लागूच होईल. ओके. तर तो आता फायनल स्टेजलाच आहे. ओके. तर 1 एप्रिल 2025 पासून, म्हणजे आर्थिक वर्ष 25-26ला तो लागू होणार आहे डायरेक्ट टॅक्स कोड. बरोबर. तर आता आपण सगळं जर याचं व्ह्यूज पाहिला, त्याचा चर्चेचा जर सारांश सांगायचा झाला आणि एक ॲज सध्या मार्केटमध्ये किंवा सध्या या क्षेत्रात तुम्ही आहात ॲज अ CA म्हणून, तर या
सगळ्याकडं तुमचा पाहण्याचा व्ह्यूज कसा आहे की टॅक्स पद्धती आणि आता याने डायरेक्ट टॅक्स कोड 2025 पद्धती ह्याच्याकडे तुमचा पाहण्याचा व्ह्यू कसा आहे? आता माझं जर वैयक्तिक सांगशील तर 2017मध्ये GST आला. तशी GSTची संकल्पना ही काँग्रेसच्या काळातली, मनमोहन सिंगांच्या काळातली, आणि त्यांच्या काळातला जो GST होता तो एकच होता, GST म्हणून. ह्या शासनाने CGST वेगळा लावला, SGST वेगळा लावला. बरोबर. चर्चा अशी चालली होती की जुने जे कायदे आहेत ते बंद होऊन हा ज्यावेळी नवीन येईल म्हणजे टॅक्स प्रोफेशनलच्या दृष्टीने, तर त्याचं इम्प्लिमेंटेशन थोडं सोपं राहील, पब्लिकला समजवायला सोपं जाईल, प्रोफेशनल्सला काम करायला सोपं जाईल, असं चाललं होतं. पण 2017 नंतर ते, आता फार टेक्निकलमध्ये मी जात नाही, पण ते थोडंसं कुठंतरी फेल होताना दिसलं इम्प्लिमेंटेशन. म्हणजे थोडक्यात उदाहरण सांगायचं की आज गव्हर्नमेंटने एखादा GR पास केला की समजा ही वस्तू आहे, याच्यावरचा GST 12% वरून 5% झाला, परंतु ते GST पोर्टलला ते 12% दाखवते. त्याच्यामुळे तो कायदा फॉलो करायला, त्याचे कंप्लायन्स करायला आणखीन कॉम्प्लेक्सिटी वाढत गेली. बरोबर. आणि परत तेच झालं. आज 8व्या वर्षात आपण GST आहोत. GSTचा जो मेन कायदा आहे तो बाजूला राहिला. नोटिफिकेशन, गव्हर्नमेंटचे GR, त्यांचे इन्स्ट्रक्शन, सुप्रीम कोर्टचे जजमेंट, हायकोर्टचे जजमेंट, ह्याच्यावरच GSTचा अभ्यास करावा लागतो आहे. मग आता त्याचं लिंक जर आपण डायरेक्ट टॅक्सशी कोडलं, आता तेच गव्हर्नमेंट डायरेक्ट टॅक्स कोड आणणार, बरोबर, तर त्यांनी तसंच करू नये ही माझी अपेक्षा राहील. जे GSTत केलेलं आहे तेच. आता ते म्हणतात सिम्पल करायचं आहे, म्हणजे आज जे कलम आहे, उपकलम आहे, मग त्याला परंतुका आहे, मग प्रोविजो आहे, मग एक्सप्लेनेशन आहेत, किंवा परत मग वेगळं डायरेक्ट टॅक्स रूल्स आहेत, ते असं त्यांनी करू नये. एकदाच त्यांनी व्यवस्थित आणावं काय असेल ते, नाहीतर मग परत तेच होणार, कॉम्प्लिकेशन्स वाढणार, परत लोकांना कायदे तज्ज्ञांचे सल्ले घ्यावे लागणार, त्यांचे कॉस्ट वाढणार, मग परत तीच कॉम्प्लेक्सिटी वाढणार. पोर्टल त्यांनी व्यवस्थित द्यावं इन्कम टॅक्सचं, जेणेकरून काम करणं सोपं जाईल, सामान्यांनाही समजलं जाईल, ही माझी त्यांच्याकडून अपेक्षा राहील. तर नक्कीच मित्रांनो, आज आपण पाहिलं की डायरेक्ट टॅक्स कोड 2025 ही नेमकी संकल्पना काय आहे आणि याचे काय व्ह्यूज हे CA यांच्या दृष्टीने आहेत, किंवा कशा पद्धतीने हा तुमच्या माझ्यासाठी किती उपयोगाचा आहे, किंवा याचे काय पॉईंट्स आहेत. आता याची अंमलबजावणी झाल्यानंतर ॲक्च्युअल प्रोसेस जेव्हा चालू होईल तेव्हा अजून आपल्या गोष्टी या पाहूच. जर तुम्हाला अजून काही प्रश्न या गोष्टीबद्दल असतील, डायरेक्ट टॅक्स कोड 2025 बद्दल, तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आम्हाला सांगू शकता.